बघा हे संपूर्ण रोड निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. इथे कोणाही काही गरज नाही. सर्व पक्षाचे लोक इलेक्शनमध्ये करत आहेत. या रोडवर कोणीही जो लक्ष द्यायला तयार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच रोडवर येईल आणि जन आंदोलन उभारेल. गुत्तेदाराला संपर्क साधला असता गुत्तेदार निकृष्ट देत आहे. संपूर्ण रोड निकृष्ट दर्जाचा होत आहे. रोड कसा टिकणार बघा, याच्यावर पाणी नाही, काही नाही. जर हातानं उकरलं तरी बी इतकं संपूर्ण रोड आम्ही निवेदन टाईप केलेलं आहे. लवकरच आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनियरला निवेदन देणार आहे आणि नंतर जन आंदोलन उभे करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कलकत्त्यात केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. बघा हे संपूर्ण रोड निकृष्ट दर्जाचं रोड रोड राज्य रोड राज्य रोड रोड बघून द्या, लांब काढून सुटून द्या. पंधरा दिवस झाले ह्या रोडला पाणी नाही आणि गुत्तेदाराला संपर्क साधला असता गुत्तेदार सांगतो आम्ही 7 दिवसाला पाणी टाकतो, 7 दिवसात हे असते पाणी टाकतो. पण त्याला 31 दिवस पाणी टाकावं लागते आणि सर्व रोड उठून गेला. इथं कोणालाही काही घेणं देणं नाही. सर्व पक्षाचे लोक इलेक्शनमध्ये करत आहेत आणि उद्या भविष्यात लेखाबाळासाठी हे रोड चांगला होणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभारणार आहे. बघा हे रोड पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे. बघा हे पाणी नाही, काही नाही, काय हे महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग ते रोडचं काम चालू आहे. या रोडवर 15 दिवस झाले रोड होऊन इथं कोणाचंही काहीही लक्ष नाही आणि याच्यावर पाणी पण नाही. संपूर्ण रोड निकृष्ट दर्जाचा होत आहे. हे बघा विहिरीत उतरलेला आहे. हे बघा बघा पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. हे बघा संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना थोड्या दिवसात एक जन आंदोलन उभं करून रस्ता उभं करणार आहे आणि निवेदन पण टाईप केलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गाचे रफिक भाई त्यांना आम्ही दोन संपर्क साधला असता 12-15 तरीसुद्धा याची दखल घेतली. लवकरच आम्ही जन आंदोलन उभारणार आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र.